नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट त्या अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचतील। तर बघा, उद्याला आदरणीय आशिष कोरडे सर येणार आहेत लाईव्हला। तर आशिष कोरडे सर जे आहे ते 2017चे टेट अभियोग्यताधारक होते। प्रेफरन्स देताना त्यांच्या हातून चूक झाली, तर त्यांची नोकरी गेली, त्यांच्या पोटाची भाकर हिरावल्या गेली। तर याचं कारण काय आहे ते स्वतः उद्या ठीक 9:30 वाजता, उद्याला 11/8/2026ला रात्र 9:30 वाजता ते स्वतः आशिष कोरडे सर लाईव्ह येऊन सांगणार आहेत की त्यांची चूक काय झाली। आणि हा व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला जे आहे या जे लाईव्ह चॅटची जी लिंक आहे या ठिकाणी पिन केलेली असेल, आणि त्याचबरोबर गिरिजा टेलिग्राम चॅनललासुद्धा ही जी लिंक आहे ती मी प्रोव्हाइड करेल। उद्या नक्की 9:30 वाजता सगळ्यांनी या आणि तुम्ही स्वतः जाणून घ्या, कारण मला माहीत आहे, पण तुम्ही स्वतः जाणून घ्या की मी जे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो आहे एकंदरीत ती किती ऑथेंटिक असते, त्याविषयी तरी तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका, म्हणजे जेणेकरून त्यांनी बोललेले जर तुम्ही जर ऐकले तर तुम्हाला पण असं वाटेल की हो, सरांनी जे सांगितलं आहे की ते खरंच आहे। तर त्या ठिकाणी चला आपण कुठलाही वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, एक तर पाहिलं आपण तर माझा यूट्यूब चॅनल जो आहे हा यूट्यूब चॅनलच वास्तविक जर पाहिला तर अभियोग्यताधारकांच्या समस्येमधूनच निर्माण झाला। एका अभियोग्यताधारकाने असाच एका नामांकित यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती बोललो होतो, सर माझे 1 ते 1.5 जिल्ह्यामध्येच माझे 100 पसंतीक्रम संपून जाणार। तर मला त्या गोष्टीचं थोडा कुठंतरी खटकलं। मग त्यानंतर मी विचार केला का मी जर अगर कोणत्या ग्रुपवर जर व्हिडिओ जर सोडले असे साधे तर ते डिलीट केले जातील, त्याच्यापेक्षा सामान्य अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचायला मला यूट्यूब प्लॅटफॉर्मवरच पोहोचावे लागेल। त्यामुळे मी निर्णय घेतला की चला यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण जावं। तर या ठिकाणी आजचा जो विषय आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा, तुमची निवड अशा पद्धतीने होणार आहे आणि प्राधान्यक्रम जास्त महत्त्वाचे अजिबात नाही, याविषयी मी तुम्हाला गायडन्स करणार आहे। तर चला या ठिकाणी आपण बघूया। पण त्यापूर्वी बऱ्याच अभियोग्यताधारकांचा असा सुद्धा प्रश्न आहे की सर थोडा आदिवासी विकास विभागाच्या शाळांविषयी सांगा, कारण की बऱ्याच अभियोग्यताधारकांना आदिवासी विकास विभागाच्या शाळांविषयी पाहिजे तशी माहिती नाही। चला तर 2-4 मिनटं आपण आदिवासी आश्रमशाळेविषयी बोलूया। ह्या ज्या आहेत आदिवासी आश्रमशाळा, ह्या ज्या शाळा आहेत, या शाळेचा मुख्यालय जो आहे हा नाशिकला आहे। नाशिकला TC असतात, ठीक आहे। आजच्या TC ज्या आहेत आदरणीय बनसोड मॅडम आहेत, अतिशय कर्तव्यदक्ष अशा अधिकारी आहेत। त्या अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला गायडन्स करत असतात। आणि तुम्हाला सांगू इच्छितो, जर ह्या जर शाळा म्हणजे शासनाने पहिले जर म्हटलं असता का पवित्र पोर्टल, शासनाकडे जर आदेश जर असता, शासनाचा आदेश जर यांना मिळाला असता तर 1 मेला यांच्या जाहिराती अपलोड झाल्या असत्या। इतक्या चांगलं काम यांनी केलं, खरोखर यांच्यासाठी कौतुकास्पद। त्याचप्रमाणे ज्या नागपूरच्या ATC मॅडम आहेत आदरणीय आयुषी सिंग मॅडम, ह्यासुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष अशा मॅडम आहेत। तर यांनी ज्या आहे संच मान्यता वगैरे व्यवस्थित केली, सुरुवातीलाच केली, सगळं यांनी काम व्यवस्थित केलं, फक्त शासनाकडून हिरवी झेंडी बघत होते। तर बघा या ठिकाणी यांनी जाहिराती पण इतक्या सुंदर दिल्या का फक्त नागपूर ATC, नागपूर ATC अमरावती, ATC ठाणे, ATC नाशिक, म्हणजे अशा 4च फक्त तुम्हाला आस्थापना दिलेल्या आहेत। मित्र, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा येत नाही, पण सांगतोय बघा या ठिकाणी नागपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आणि वर्धा जिल्हा आहे। या सर्व जिल्ह्यांच्या जागा फक्त तुमच्या एका प्रेफरन्समध्ये कव्हर होतात। किती प्रेफरन्समध्ये? फक्त एका प्रेफरन्समध्ये कव्हर होते। आणि अशी माहिती तुम्हाला तरी कोणी देत नाही, या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून तरी तुम्हाला माहिती देत नाही। तर मी या ठिकाणी सांगतोय, त्याचप्रमाणे तुम्ही म्हणत असाल गडचिरोलीला जे आहे, गडचिरोलीला 3 प्रकल्प कार्यालय आहेत। किती आहेत? 3। एक आहे भामरागड, एक आहे गडचिरोली, एक आहे आपला अहेरी। हे 3ही कव्हर होतात गडचिरोलीमध्ये, म्हणजे इथं तुम्हाला 15 प्रेफरन्स गेले असते, पण जाणार किती? फक्त आणि फक्त 1 प्रेफरन्स नागपूर ATCमध्ये। त्यानंतर चंद्रपूरचा जर विचार जर केला तर चंद्रपूरमध्ये 2 प्रकल्प आहेत, एक आहे चिमूर प्रकल्प, एक आहे चंद्रपूर प्रकल्प। अशा पद्धतीने हा अमरावती विभाग आहे, हा ठाणे विभाग आहे, हा नाशिक विभाग आहे। फक्त तुम्हाला 4 पसंतीक्रम आहेत। 4 पसंतीक्रमामध्ये अख्खा महाराष्ट्र
तुमचा कवर होतो आहे. आणि यानंतर इथं जे आहे खूप मोठ्या प्रशस्त इमारती असतात. फक्त आणि फक्त आदिवासीचे मुलं चालतात या ठिकाणी. आदिवासीचेच फक्त मुलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे. म्हणजे पाहिजे तेवढी खराब परिस्थिती नाही. तुम्ही जो मनामध्ये विचार करत असाल, दुर्गम भागात आहेत, आदिवासी बहुल एरियामध्ये आहे. आणि आदिवासी बहुल एरियामध्ये असताना या ठिकाणी गावाच्या बाहेरसुद्धा शाळा आहेत, पण खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत. राहण्याची उत्तम सोय आहे आणि मुलांना घडवण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी या आदिवासी आश्रमशाळा निवडू शकतात. त्यानंतर बऱ्याच जण बंधू भगिनींनी बदलीविषयी विचारलं. तर याच्या सेवा शर्ती पहिले वेगळ्या होत्या. आता पवित्र पोर्टलवर आल्यावर पोर्टलमधून निवड झाल्यावर काय होईल माहीत नाही. पहिले एका ATCमधून दुसऱ्या ATCमध्ये किंवा एका प्रकल्पातून दुसऱ्या प्रकल्पामध्ये जाता येत होता, बदल्या होत होत्या. जसे नागपूर ATCवाले डायरेक्ट नाशिक ATCला पण बदली होत होती. पण आता काय होणार, या सेवा शर्ती काय ठरणार ते मी यानंतरच कळवणार. जेव्हा याच्या म्हणजे नेमकं काय होणार, पवित्र पोर्टलमधून लागल्यानंतर कशा पद्धतीची रणनीती असेल आदिवासी आश्रम विभागाची, आणि त्यामुळे मी याविषयी नंतर बोलणार. पण चला, प्रेफरन्स महत्त्वाचे नाही, या विषयावरच आपण जास्त चर्चा करायला पाहिजे. काही अभियोग्यताधारकांचा प्रश्न होता, म्हणून मी या ठिकाणी च्या शाळा ज्या आहेत, आदिवासी आश्रमशाळा, त्यांना मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. पण आपला जो आजचा विषय आहे का प्रेफरन्स तेवढे महत्त्वाचे नाही, तुमचा स्कोअर महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण बघूया की कशा पद्धतीने स्कोरच महत्त्वाचा आहे प्रेफरन्सपेक्षा. आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बघा, या ठिकाणी मी किती अभियोग्यताधारक घेतले आहेत? 7 अभियोग्यताधारक घेतले आहेत. आणि शाळा ज्या आहेत, ज्या आस्थापना, त्या मी 6 घेतलेल्या आहे. म्हणजे पसंतीक्रम किती चांगला जरी दिला तरी कमी स्कोरवाला लागणार नाही आणि जास्त स्कोरवालाच लागणार. हे मी व्हिडिओच्या माध्यमातून पटवून देतो आहे. शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीने पटवण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त व्हिडिओ जर आवडला तर नक्की गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. या ठिकाणी बघा, दुशांत आहे. दुशांतला किती गुण आहे? 97. अमितला किती गुण आहे? 91. साहिलला किती आहे? 98. विजयला 92. राहुलला 96. लोकेशला 94 आणि मंथनला 93. तर काय करतो पहिल्यांदा, हे जे अभियोग्यताधारक आहे, तर पवित्र पोर्टलमध्ये काय होतं मित्रो, की यांचा जो आहे एक गुणानुक्रमे सिक्वेन्स लावला जातो. मग या ठिकाणी अशा पद्धतीने यांचा मेरिट पहिल्यांदा लावला जातो. तर बघा, या ठिकाणी मेरिटपासून चालू होतो आहे. 98 सुरुवातीला आहे साहिल, नंतर दुशांत आहे, नंतर राहुल 96, लोकेश 94, मंथन 93, विजय 92 आणि अमित 91. अशा पद्धतीने यांचा स्कोअर पहिल्यांदा काय केला जातो? कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या सिक्वेन्सनुसार त्यांना लावल्या जातो. मग त्यानंतर हे जे अभियोग्यताधारक आहेत, मी जास्त आस्थापना घेतलेल्या नाही, कारण की माझ्याकडे असं काही खूप चांगला साधन नाही बस की आपण तो तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने मी पोहोचवू शकेल. तर बघा, या ठिकाणी जर बघितलं तर साहिल जो आहे पुणेला पहिला पसंतीक्रम दिलेला आहे, साताऱ्याला 2रा, 3रा ठाणेला, 4था वाशिमला, 5वा गोंदिया आणि बुलढाणा 6. त्यानंतर दुशांचा जर बघितलं तर वाशिम पहिला प्राधान्य दिलेला आहे, ठाणेला 2रा दिलेला आहे, त्यानंतर 3रा पुणेला दिला आहे, त्यानंतर 4था जो प्राधान्य आहे बुलढाणाला दिलेला आहे, 5वा प्राधान्य साताऱ्याला दिला आहे आणि 6वा प्राधान्य गोंदियाला दिला आहे. अशा पद्धतीने हे अभियोग्यताधारक आपले काय करतील, हे अभियोग्यताधारक काय करतील, आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे असतील त्यांना, ते त्या पद्धतीने प्रेफरन्स देतील. आणि बघा, या ठिकाणी तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्ही काय कराल, दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. मग त्यानंतर हे जे अभियोग्यताधारक आहेत, ते अभियोग्यताधारक पसंतीक्रम दिल्यानंतर काय होईल, त्यांची या पद्धतीने पसंतीक्रम बनतील. मग या पद्धतीने पसंतीक्रम बनल्यानंतर बघा, या ठिकाणी सगळ्यांना दिसत असेलच, व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. बघा, सर्वप्रथम साहिलचा विचार होईल, कारण साहिलला किती मार्क्स आहे? 98 मार्क्स आहे. मग साहिलने काय केलं, या पुणेमध्ये पहिला प्राधान्यक्रम दिला. त्यामुळे साहिलसाठी हा काय झालेला आहे, साहिलसाठी जो आहे हा पुणे साहिलसाठी ब्लॉक झालेला आहे. कारण की या ठिकाणी कोणाची निवड झाली आहे? साहिलची निवड झाली आहे. कारण प्रत्येक आस्थापनेमध्ये आपण एका जागेच्या उदाहरणाने पकडत आहोत. तर साहिलला 98 गुण होते, त्याचा पहिला प्राधान्यक्रम हा पुण्याला होता. त्यामुळे पुणा सगळ्यासाठी ब्लॉक झालेला आहे, त्या ठिकाणी साहिल लागणार. त्यानंतर आपण दुसरा जर अभियोग्यताधारक पाहिला तर तो आहे दुशांत. तर बघा, दुशांतसाठी हा जो पुणे आहे, हा पुणे ब्लॉक झाला असल्यामुळे दुशांतचा 2रा प्राधान्यक्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ते महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी दुशांतचा 2रा प्राधान्यक्रम हा ठाणेसाठी आहे
आणि पहिला प्राधान्यक्रम बघा, दुशांचा पहिला प्राधान्यक्रम कुठं आहे ते आपण चेक करूया. तर दुशांचा पहिला प्राधान्यक्रम वाशिमला आहे आणि दुसरा प्राधान्यक्रम ठाणेला आहे. तर या ठिकाणी बघा, हा जो दुशांचा पहिला प्राधान्यक्रम आहे म्हणजे दुशांसाठी ही ब्लॉक झालेली नाही, म्हणजे दुशांचा पहिला जो प्राधान्यक्रम आहे या ठिकाणी दुशांतला काय मिळालेला आहे, वाशिम मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी वाशिम सगळ्यांसाठी ब्लॉक झालेला आहे. त्यानंतर तिसरा उमेदवार जो आहे राहुल. मग या राहुलला बघूया आपण. राहुल जो आहे हा राहुल तिसऱ्या क्रमांकाचा अभियोग्यताधारक आहे, त्याला 96 स्कोर आहे. तर राहुलचा पहिला पसंतीक्रम ब्लॉक झाला आहे का चेक करूया. या ठिकाणी झालेला नाही, या ठिकाणी ब्लॉक झालेला नाही, या ठिकाणी राहुलचा ब्लॉक झालेला नाही. या ठिकाणी राहुलचा पहिला पसंतीक्रम ब्लॉक झालेला आहे. राहुलचा दुसरा पसंतीक्रम बघा या ठिकाणी बुलढाण्याला आहे. त्यामुळे बुलढाण्यामध्ये कोणाची निवड होणार, राहुलची निवड होणार. बुलढाण्यामध्ये ही राहुलसाठी ब्लॉक झालेला आहे. चौथा अभियोग्यताधारक आहे लोकेश, त्याला 94 गुण आहेत. मग त्याला 94 गुण असताना हा जो लोकेशचा पहिला पसंतीक्रम आपण तपासूया. लोकेशचा पहिला पसंतीक्रम वाशिममध्ये ब्लॉक झाला आहे. त्याचा दुसरा पसंतीक्रम चेक करूया. त्याचा दुसरा पसंतीक्रम लोकेशचा बघा या ठिकाणी लोकेशचा दुसरा प्राधान्यक्रम हा साताऱ्याला आहे. दुसरा प्राधान्यक्रम साताऱ्याला असल्यामुळे आणि या ठिकाणी सातारा खाली असल्यामुळे हा जो आहे हा अभियोग्यताधारक जो लोकेश आहे तो साताऱ्याला लागणार. आलं लक्षात. मग हा लोकेश साताऱ्याला लागल्यानंतर हा सातारासुद्धा काय झाले आहे या ठिकाणी ब्लॉक झालेला आहे. त्यानंतर आपण मंथनचा पाहूया. त्याला 93 स्कोर आहे आणि 93 स्कोर असताना त्याचा तिसरा आणि फक्त चौथा प्राधान्यक्रम उरलेला आहे. आपण या ठिकाणी 100 पकडू, कारण त्याचा पहिला दुसरा हे प्राधान्यक्रम आणि 5वा 6वा ब्लॉक झालेला आहे. त्यामुळे तिसरा आणि चौथा असल्यामुळे त्याला तिसरा प्राधान्यक्रम मिळणार आहे गोंदिया. तर हा मंथनसाठी गोंदिया ब्लॉक झालेला आहे. त्यानंतर शेवटची जागा जी आहे, एकच जागा आहे ती जी आहे विजय. याला बघा, याचा पसंतीक्रम एकसुद्धा ब्लॉक झाला आहे, 2सुद्धा ब्लॉक झाला आहे, 3सुद्धा ब्लॉक झाला आहे, 4सुद्धा ब्लॉक झाला आहे, 6सुद्धा ब्लॉक झाला आहे. त्यामुळे विजय जो आहे हा 5वा क्रमांक जो प्रेफरन्स दिलेला आहे विजय कुठं दिलेला आहे बघा या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्याला, ठाणेला. तर विजयला या पद्धतीने ठाणे मिळेल. म्हणजे या ठिकाणी बघा अमितला कमी स्कोर आहे 91. आता अमित कोणताही जरी लॉजिक लावेल आणि कशाही पद्धतीनं जरी स्ट्रॅटेजी जरी वापरला तरी स्टेट स्कोरच्या पुढे निघणार नाही. त्यामुळे अभियोग्यताधारकांनो असे प्रश्न विचारू नका की कमी स्कोरवाला असेल आणि पसंतीक्रम चांगला जर देत असेल तर मग त्याची निवड होणार का. मला एका अभियोग्यताधारकाचा आज मॅसेज आला होता की सर यवतमाळमध्ये मी पहिला प्राधान्यक्रम दिला आणि मला उदाहरणार्थ मला 130 मार्क्स आहे आणि मी यवतमाळला पहिला प्राधान्यक्रम दिला. दुसरा अभियोग्यताधारक आहे त्याला 140 असतील आणि तो 90वा पसंतीक्रम जर दिला तर माझी निवड होणार का. म्हणजे मला कमी स्कोअर असूनसुद्धा माझी निवड होणार का. तर तसं नसते, स्कोअरवर डिपेंड असते. स्कोअर महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाटत असेल ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली त्या पद्धतीने इथे तुमची काय होणार आहे, निवड होणार आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी की पसंतीक्रम महत्त्वाचे आहे जरी म्हटले तरी पसंतीक्रमापेक्षा प्रत्येकजण आपल्या गावापासून आपल्या जिल्ह्यापासूनच सुरुवात करेल. या ठिकाणी बघा जो साहिल आहे त्याला पहिल्या पसंतीक्रमावर पुणे मिळालेला आहे. त्यानंतर दुशांचा स्कोर चांगला असल्यामुळे पहिला पसंतीक्रम त्याला वाशिम मिळालेला आहे. त्यानंतर पाहिलं तर जो आहे आपला राहुल जर पाहिला त्याचा पण स्कोर चांगला आहे, दुसरा प्राधान्यक्रम बुलढाणा मिळालेला आहे. त्यानंतर लोकेश जर पाहिला स्कोर चांगला आहे तर त्याला दुसरा प्राधान्यक्रम सातारा मिळाला आहे. त्याच्यानंतर मंथन जो पाहिला तर तिसरा प्राधान्यक्रम गोंदिया मिळालेला आहे आणि विजय जर पाहिला तर 5वा प्राधान्यक्रम ठाणेला दिला होता, तिथं निवड झाली. हा 91वाला प्रत्येक ठिकाणी जरी पहिला जरी प्राधान्यक्रम जरी दिला असता अमित, सगळ्या ठिकाणी त्याला जर शासनाने म्हटलं असं का तू पहिलाच प्राधान्यक्रम दे, तरी त्याची निवड होणार नाही. संगणकीय प्रणालीमध्ये त्याची निवड होणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजला असेल आणि पुन्हा बाकीचे अभियोग्यताधारक म्हणतील मास्तर नाही, अजूनही काय म्हणतील पसंतीक्रम अतिशय महत्त्वाचे आहे, मर्यादित प्राधान्यक्रम मी कसा देऊ, हा एक मोठा प्रश्न आहे तुमच्यासाठी. त्याचा पण मी सोल्युशन घेऊन आलो आहे, मी सांगतो आहे बघा या ठिकाणी. पुन्हा 2-4 मिनिट व्हिडिओ चालेल, चांगल्या पद्धतीने पहा आणि मनामध्ये भरवा की अशा पद्धतीने असते बा, तर त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. इकडे बघा 6 ते 12 गटास पात्र आहे अशा उमेदवाराला जास्तीत जास्त 120 आहे. त्याच्यानंतर मॅथ, सायन्स
आणि सोशल ग्रुप जर असेल तर त्याला 160 असतील, 200 प्राधान्यक्रम असतील. पण असं आहे त्याच्यापैकी बऱ्याच अभियोग्यताधारकांना खाजगी संस्थेवर जायचं नाही. बऱ्याच लोकांना, बऱ्याच अभियोग्यताधारकांना प्रमोशनसाठी मला खाजगी नको आहे बा असे म्हणणारे बरेच अभियोग्यताधारक आहेत. म्हणजे प्रत्येक गटातल्या त्यांच्या अशा 20 शाळा असतात की त्यांना त्या नको आहेत. जसं उदाहरणार्थ भंडाऱ्यामध्ये सुद्धा यावेळेस खाजगी आस्थापनाच्या विनामुलाखतीमध्ये आल्या आहेत. तर बरेच अभियोग्यताधारक मनपा नपासाठी नाकारतात की जेणेकरून नको बा मला प्रमोशनसाठी काम करायचं आहे. तर सहज आपल्याला 150 जरी शाळा जरी आल्या आस्थापना जरी आल्या तरी 100 प्राधान्यक्रम सहज बनतात. असे बरेच अभियोग्यताधारक आहेत, त्यांना काही जिल्हे नकोच आहेत. तर ते जरी जिल्हे जरी सोडला तरी 100 प्राधान्यक्रम जर आले आणि आपल्या घरापासून जर सुरुवात जर केली तर तुमची कुठेही अडचण होणार नाही. त्यानंतर तुम्ही म्हणाल की सर मग 1 ते 12 या गटात म्हणजे सर्व गटास पात्र आहो, मी 1 ते 12पर्यंत पात्र आहो, तर मग कसं होणार? तर बघा, विनामुलाखतीच पसंतीक्रम जास्तीत जास्त त्यांना 150 मी पकडलं, या ठिकाणी आपण 200 पकडून चालू. जर त्यांना 200 जरी प्राधान्यक्रम आले तर मी सांगू इच्छितो तुम्हाला, ज्याला 160 प्लस स्कोर आहे त्याचा 1 ते 5 सुटणार, 6 ते 8ही सोडून देणार. तो जो अभियोग्यताधारकाला एवढा चांगला स्कोर आहे तर त्याच्याकडे लॉजिक असेल ना, का मी 160 स्कोअर घेऊन मी 1 ते 5ला कशाला जाऊ? मी 1 ते 5ला जाण्यापेक्षा मी काय करणार, 6 ते 8ला जाण्यापेक्षा 9 ते 10वर फोकस करतो आहे. आणि 160 जो आहे हा, तर तेवढा चांगला स्कोअर असताना त्याची निवड होणे जवळजवळ म्हणजे होणारच. तर मग अशा वेळेस त्याला पसंतीक्रमांची निवड करण्यात काही अडचण होतो आहे. त्यानंतर मग म्हणाल मास्तर तुम्ही फक्त 160 प्लसवाल्यांचा सांगताय, त्याच्यापेक्षा कमी स्कोअरवाल्यांचा सांगा. तर या ठिकाणी बघा, 120 स्कोअरवाला जो आहे तो अभियोग्यताधारक 9 ते 12साठी कशाला प्राधान्यक्रम देणार? या अभियोग्यताधारकाला सुद्धा माहीत आहे की 9 ते 12चे जे प्राधान्यक्रम आहेत त्या प्राधान्यक्रमामध्ये मी प्राधान्यक्रम देऊनही 120पर्यंत 9 ते 12वर येणे अतिशय कठीण आहे. रेअर सब्जेक्ट असेल, त्याचप्रमाणे रेअर जर हे असेल, काय म्हणता येईल, माध्यम असेल, त्याचा एखादी अपवाद आहे, मी या गोष्टीला मान्य करतो आहे. पण सर्वसामान्य अभियोग्यताधारक कुठल्याही पद्धतीचं सामाजिक समांतर आरक्षण नाही, अथवा कुठल्याही प्रकारचा म्हणजे एक काय म्हणता येईल अल्प असलेल्या गटात नाही. म्हणजे अल्प माध्यम, म्हणजे ज्याचा माध्यम कमी आहे बा, तो माध्यमाच्या शाळा कमी आहेत पण अभियोग्यताधारक पण कमी आहेत, अशा ठिकाणचे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना सोडून तर या ठिकाणी 120पेक्षा कमी गुण जर असतील तर ते अभियोग्यताधारक काय करणार, 9 ते 12 स्किप करणार. मग या ठिकाणी 9 ते 12 स्किप केल्यानंतर 6 ते 8ला 100 प्राधान्यक्रम तुमचे पूर्ण होणार. मग पसंतीक्रम इतके महत्त्वाचे आहेत का? तर याचा उत्तर आहे नाही. पसंतीक्रमापेक्षा तुमच्या टेटच्या स्कोअरला महत्त्व आहे. त्यामुळेच मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे की जेणेकरून तुमच्यामध्ये जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स आज तरी क्लिअर होतील. याच्या आधी बोर्डवर घेऊन आलो होतो मी, साध्या बोर्डवर, पण काही अभियोग्यताधारकांचे कमेंट्स होते की सर दिसत नव्हतं, समजत नव्हतं. तर आता यावेळेस तरी मला असं वाटतो आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजलंच असेल. आणि त्यानंतर पुन्हा मी व्हिडिओ घेऊन येणार मेरिटचं वगैरे, पण मेरिट ॲनालिसिस नसेल माझा, त्याच्यापेक्षा मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मेरिट जो आहे, म्हणजे मेरिट काढताच येत नाही बा, या पद्धतीने मी हा सुद्धा व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार. त्यानंतर पुन्हा मला डॉक्युमेंट्सवर आणायचं आहे. डॉक्युमेंटचा मी जवळजवळ काम करतो आहे आणि डॉक्युमेंटचा जो आहे फायनल पंच हा सुद्धा आपला जोरदार व्हिडिओ आपण घेऊन येऊ जेव्हा प्रेफरन्स लॉक होतील. त्यानंतर आपण डॉक्युमेंट्सची पण सुद्धा तयारी करणार आहोत, म्हणजे डॉक्युमेंट कोणते लागतात आणि कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स आपल्याजवळ ठेवायचे. आणि पॅनिक होऊ नका. तुम्हाला वाटतं का मग सर व्हिडिओ बनवत आहेत बा डॉक्युमेंट्सविषयी, म्हणजे याचा अर्थ म्हणजे खूप काही आपल्याला वेगळे डॉक्युमेंट्स आणावं लागतात का? असं काही नाही. छोट्या मोठ्या डॉक्युमेंट्सवर छोटा मोठा करेक्शन जरी असेल तरी खूप मोठी अडचण होणार नाही. भरतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी तुमच्यासोबत आहे आणि सोबत राहीन. फक्त व्हिडिओ आवडला तर गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. आणि मला हेच वाटतं आहे सांगावं, बघा याच्या आधी काय म्हणत होते, 100 प्राधान्यक्रम म्हणजेच फक्त 100 जागा वय. तर आज जर बघितला निव्वळ, तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. जर उदाहरण बघितलं आपण की कोणत्या जिल्ह्याचा बघू आपण, चला पालघरला 6 ते 8च्या मराठीच्या जागा बघा, इंग्रजीच्या जागा बघा,
100+ आहेत, काही ठिकाणी 400 जागा आहेत मॅथ सायन्सच्या. मग एक प्राधान्यक्रम म्हणजे 400 जागा येतात. मग 100 प्राधान्यक्रमामध्ये 100च जागेसाठी पात्र आहात तुम्ही. अशा पद्धतीने अभियोग्यताधारकामध्ये जो भ्रम पसरवला गेला, तर पहिल्या व्हिडिओपासून मी ओरडत होतोय. मी तुमच्यासमोर इतकं पटवून सांगत होतो का 100 प्राधान्यक्रम म्हणजे 100 जागा नाही, तर तुमच्या काय आहेत, त्या 100 काय आहेत, तुमच्या आस्थापना आहेत आणि या आस्थापनेमध्ये भरपूर अशा जागा येतील. आज बरेच असे अभियोग्यताधारक आहेत, कोणाला 16, कोणाला 17, कोणाला 18, कोणाला 24 अशा आस्थापना आलेल्या आहेत त्यांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक. मग आता मला सांगा, त्यांना प्राधान्यक्रमाची काय गरज आहे हो? ते 24ही लॉक करतील ना, त्यांना काही अडचण आहे. एका गटास 2 गटास असणाऱ्यांना कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम नाही. पुन्हा एकदा सांगतोय की आत्ताचा जो व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. तुमचा प्राधान्यक्रम महत्त्वाचा नाही, टेट स्कोअर महत्त्वाचा आहे. आणि आजचे जे अभियोग्यताधारकांनी मला फोन केलं होतं, म्हणजे मॅसेज केलं होतं की 139 जास्त 39 वाल्याने जर पहिला प्राधान्यक्रम जर दिला असेल, 139 वाल्याने पहिला प्राधान्यक्रम दिला आणि 150 वाल्याचा त्या ठिकाणी 10वा प्राधान्यक्रम आहे, तर मग 139 वाला लागेल का? तर त्यासुद्धा अभियोग्यताधारकांना मी सांगू इच्छितो की 150 वाल्याचा तिथं 10वाच नाही, तर त्याचा 100वा जरी प्राधान्यक्रम जरी असेल तरी हा 150 वाला अभियोग्यताधारक लागतोय. आणि याचा अर्थ असा आहे का हा जर 100व्या प्राधान्यक्रमावर लागत आहे, म्हणजे याचा अर्थ हा आहे की त्याच्या आधीचे 99 प्रेफरन्सेसवर 150पेक्षा जास्त मेरिट लागला, म्हणून तो अभियोग्यताधारक 100व्या प्राधान्यक्रमाला निवडला गेला. जर तुमचा जो तुम्ही प्राधान्यक्रम दिलं, एका ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम जर दिला, तो तुम्हाला स्कोर आहे 140 आणि तुमचा प्राधान्यक्रम 1 आहे, तर जर त्या जागेवर, त्या ज्या आस्थापनेवर तुमच्या कॅटेगरीचा जर मेरिट जर 140च्या खाली जर असेल, तर तुमची पहिल्या प्राधान्यक्रमामध्ये निवड होणार. आणि तुम्हाला जर 99वा जरी याला प्राधान्यक्रम जर दिला आणि जर मेरिट जर 141वर जर गेला, तर आपली कुठेही निवड होत नाही. म्हणजे एकंदरीत जर विचार जर केला तर आपल्याला प्राधान्यक्रम अजिबात महत्त्वाचे नाही. प्राधान्यक्रम आपल्याला सॉर्ट करता आले आणि आपण केलोसुद्धा. फक्त आता आपल्याला काय करायची आहे, निवड घ्यायची आहे. आणि ही निवड कशावर होणार आहे, टेट स्कोअरवर होणार आहे. आपण टेटसाठी आपण अभ्यास केला, आपण टेटमध्ये स्कोअर मिळवला, तर आपली निवडसुद्धा टेटच्या स्कोअरवर होतो. फक्त पसंतीक्रम तुमचा चॉईस आहे. तर तुम्ही ज्या शाळेमध्ये ज्या आस्थापनेला पसंतीक्रम जिथून सुरुवात कराल, घरापासून सुरुवात करा, मी हेही सांगतोय. आणि त्यानंतर जिथून सुरुवात केल्या तर जिथंपर्यंत तुमच्या मेरिटपर्यंत येणार नाही, तिथंपर्यंत तुम्ही कुठंच लागणार नाही. आणि पसंतीक्रम कुठलाही जरी असेल ना, त्या आस्थापनेमध्ये जर तुमच्यापेक्षा कमी स्कोअरवाला जर येत असेल, तर त्या पसंतीक्रमावर तुमची निवड हमखास होईल. मी एवढंच बोलतो आहे आणि मी या ठिकाणी थांबतो आहे. फक्त जाता जाता शेवटी इतकंच बोलतो आहे का व्हिडिओ पुन्हा तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. आणि उद्या ठीक 9:30 वाजता श्री माननीय कोण येणार आहेत ते मगाशी मी दाखवलंच, पुन्हा एकदा मी सांगून देतो आहे की श्री माननीय कोरडे सर येणार आहेत. प्रेफरन्स लॉक करताना काय चूक केली होती त्यांनी ते सांगायला ते स्वतः येणार आहेत. तर नक्की या लाईव्ह व्हिडिओला उपस्थित राहा. आणि आम्ही जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करणार आणि आपल्या गिरिजा टेलिग्राम चॅनललासुद्धा ही लिंक टाकणार आहे. तुम्ही स्वतः त्यांना प्रश्न विचारू शकता. ओके, धन्यवाद.